दिवाळीचे 15 दिवस गावाकडे राहिलो आणि छत्रपती संभाजीनगरला यायच्या वेळेस मला आई नाही असं काही खाऊ घातलं. म्हणजे शेवटी आई ती आईच असते बरं का. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवळे आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. अचानक भयानक कॉलेजचा मेसेज पडला की तुमचे 15 तारखेला पेपर सुरू होईल. त्यामुळे जराही वेळ नाही घालवता मी माझी बॅग वगैरे पॅक करून घेतली. आणि खरंच बरं का, आईची माया नाही काही शब्दामध्ये सांगता येत नाही बरं का. आईला मी काय बोललो, आई मला काहीतरी खायला कर, तर आईने काय केलं नाही का, सगळे कामं सोडून दिले आणि मला जे लागतं ते पहिलं करून दिलं. म्हणजे आई एवढं प्रेम नाही का आपल्याला कोणीच करू शकत नाही बरं का. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट आईला मागता आणि आई ते करून देत नाही असं कधी होतच नाही. आणि या पावसाला पण नाही का असं वाटू लागलं मी नाही का छत्रपती संभाजीनगरला जावंच नाही. मी निघलो आणि लगेच पाऊस चालू झाला. बाकी थोड्या वेळामध्ये पाऊस उघडला नाही. मी आणि गणेश भाई चाललो स्टेशनवरती आणि राजनीचा आपला हा रस्ता कोणत्या चालू होतं भो दिवजानी, कारण नुसते खड्डे भो, जिकडे पाहावं तिकडे फक्त खड्डेच. बाकी तर स्टेशनवरती आम्ही पोहोचलो, 2 ते 2.5 घंटे वेट केला आणि नंतर थोड्या वेळाने ट्रेन आली. बाकी तर गणेश भाईला बोलत तू जायत आणि मी पण जातो. गावाकडल्या जेवढ्या काही आठवणी होत्या त्या सगळ्या मनामध्ये साठवून ठेवल्या आणि निघालो छत्रपती संभाजीनगरला. आणि प्रत्येक क्षणाला फक्त एकच आठवण येत होती, ती म्हणजे आपली आई. बाकी थोड्याच वेळामध्ये मी पोहोचलो मुकुंदवाडी स्टेशनवरती. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.